या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। प्रभाग क्रमांक 23 मधून महाविकास आघाडीने सुरुवातीपासून जोर लावला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने सोरेगाव परिसरातून जंगी शक्ती प्रदर्शन करत भव्य अशी पदयात्रा काढली आणि मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं। दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 23 मधून आपल्याला महाविकास आघाडीचाच झेंडा दिसेल असा विश्वास माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव त्याचप्रमाणे माजी महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 23 मधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोरेगाव परिसरातून भव्य पदयात्रा काढत जंगी शक्ती प्रदर्शन केलं। मतदारांना आवाहन करताना परिसराच्या विकासासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरासह विविध घोषणाबाजी करत निघालेल्या या पदयात्रेनं सोरेगाव परिसर अक्षरशः ढवळून निघाला। कार्यकर्त्यांसह नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हाती मशाल घेतलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते, तर या पदयात्रेत महिलांचीही संख्या लक्षणीय होती। सोरेगाव इथल्या विविध भागातून निघालेल्या या पदयात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव, माजी महापौर अलका राठोड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुनीता रोटे, तर काँग्रेस उमेदवार दीपाली शहा, सागर शहा तसंच भोजराज पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 23 मधून सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीनं मोठा जोर लावला। इथून माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव तसंच माजी महापौर अलका राठोड हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उभे आहेत, तर माजी नगरसेविका सुनीता रोटे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे दीपाली शहा या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। आजवरच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या जोरावर महाविकास आघाडीच्या वतीनं मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं। विविध विकासाचे मुद्दे मतदारांसमोर मांडण्यात आले। हळदी कुंकू कार्यक्रमासारख्या माध्यमातून महिला मतदारांशी संवाद साधण्यात आला। ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रभाग क्रमांक 23 मधून मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोरेगाव परिसरातून प्रचाराचा समारोप करण्यात आला। इथल्या मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडण्यात आली। यावेळी काढण्यात आलेल्या जंगी पदयात्रेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। दरम्यान द न्यूज प्लस चॅनलशी बोलताना प्रभाग क्रमांक 23 मधून मशाल, तुतारी आणि पंजाची ताकद दिसून येईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 23 हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मानण्यात येतो। इथून अधिकाधिक मतदारांशी संवाद साधण्यावर आणि आपली भूमिका पटवून देण्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोर लावला। प्रसंगी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। इथून संधी दिल्यास प्रभागामध्ये खराखुरा विकास करून दाखवू अशी ग्वाही यावेळी मतदारांना देण्यात आली। काय परिस्थिती कसं आहे आता आज लास्ट टप्पा आहे। आपण सोरेगावला आलो, सोरेगावला पदयात्रा काढलो। मतदार इथं एवढा लांब येतात, बरोबर, काय पैसा देऊन आणलेला नाही आहे, मनाने आले। मनाने आमच्या पॅनेलवर त्यांनी विश्वास ठेवलाय। आता या पॅनेलला आता निवडून आलाच समजा, आल्यावर आम्हाला काय काम करायचं आहे काम नाही करायचं आम्ही चौघं बसून निर्णय घेऊ, ते काम करणार। आणि सोरेगाव परिसर आल्यानंतर तुम्हाला दिसलं की इथं कुठल्या सुविधा नाही आणि याच्यासाठी आधीचे सगळे नगरसेवक त्याला म्हणून आपण इकडचे अगोदरचा नगरसेवक भोजराज पवार बी होता या ठिकाणी। बिचारा त्यांनी रोड केलाय, रोड फुल केलाय। आपल्याला काय कोण केलंय त्याचं नाव घ्यावंच लागतंय, बरोबर आहे। तर असं नाही मागचा हे गावचा पाटील आला, कुठला पाटील आता म्हणला असतो त्याच्यावर एक जोक मारलो असतो, पण महिला जाऊ दे। तर उद्याच्या 15 तारखेला मतदान होईल। 16 तारखेला तुम्ही आमचं पाठलागच करायला आलो, करा। त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो तुमच्या चॅनल प्रमुखांचं। पण 16 तारखेला मात्र तुम्ही विसरू नका। नाही, 16 तारखेला आम्ही तुमचं म्हणजे हा सगळा विजय तुमच्या जल्लोषात देखील आम्ही सहभागी हो। त्याचप्रमाणे आता तुम्हाला जो काही विश्वास सलगरवाडी सलगर वस्ती परिसरात नाही, सगळीकडे नाही विश्वास तुम्हाला इथूनही सोरेगाव परिसरातही मताधिक्य मिळतेच, वादच नाही। त्या ठिकाणी लय चांगले लोक आहेत,
पण हे पाटील 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 म्हणून दहशत निर्माण करताना ते दहशत आम्ही मोडून काढू या भागातलं काम आपण करू. दहशत चालणार नाही. दहशत चालणार नाही आणि मी कोणाला दहशत करत नाही. केला तर आम्ही सोडत नाही. हे तर करावं लागेल. कशा पद्धतीने इकडे स्वागत झालं तुमचं सगळ्यांचंच? आता तुम्ही बघतायच कसला कुठं स्वागत व्हायला बोलून करायला का आम्ही त्यांना शिकवलो पैसे दिलो काय बी नाही. त्यांना खात्री आहे लक्ष्मण काकाच्या पॅनल आलं तरच आपलं काम होणार आहे. मग या लोकांना आता इथून प्रभाग 23 मधनं एक जे आहे असं परिवर्तन हवंय किंवा या भागातनं महाविकास आघाडीचं पॅनल हवंय, त्यांना शिवसेना हवी आहे. बरोबर आहे ना. महाविकास पॅनलचं त्यांना माहिती आहे विश्वास आहे म्हणून तर मला एवढं बोलवतात. सगळ्या चौघा उमेदवाराला या ठिकाणी बोलवतात. मग ते तडा जाऊ देत नाही आम्ही. मशालचा जोर आहे प्रभाग. हा मशाल आहे संघ जाळून टाकतो त्यांना. पेटवलंय त्याचबरोबर आता इथल्या लोकांनी निर्णय घेतलाय की बाबा चांगल्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीला पॅनल टू पॅनल मतदान करणार. हा विश्वास लक्ष्मण काका जाधव यांनी व्यक्त केला आणि महत्वाचं लक्ष जातं तेव्हा ते माजी महापौर अलका राठोड खरं तर एक समाज घटक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला कशा पद्धतीने अपेक्षा आहे म्हणजे खास आपण सोरेगावमध्ये आल्यानंतर ही नक्कीच आज शेवटचा प्रचार जी रॅली होती ती आज आम्ही सोरेगावमध्ये आलेलो. होम टू होम काही ठिकाणी झालेलं. मी लवकरच आली होती इकडे. कोरे सर ह्या ठिकाणचे आमचे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या मिसेस त्यांनी बोलवलं कारण लोकांपर्यंत पोहोचणं हा भाग मला आता नवीन आहे. ह्या भागातून पहिल्यांदाच मी उभी आहे आणि जेव्हा मी आले मी म्हटलं ताईंना की मला होम टू होम करायचं आहे, थोडंसं काही समस्या जाणून घ्यायचं. मी एक अर्धा ते पाऊण तास जास्त फिरले नाही आणि तिकडे लोकांकडे गेले. खरंच एवढे वर्ष झाली ह्या ठिकाणी विकास झालेला नाहीये. काही भागामध्ये अर्ध्या भागामध्ये ड्रेनेज लाईन पडली आणि जी इकडे आम्ही फिरलो त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाहीये. आणि जे सत्ताधारी म्हणतात आणि गेली 5 वर्ष जे सत्तेमध्ये होते म्हणजे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि महानगरपालिकेत सत्ता असं म्हणत होते पण सत्ता असून काहीही काम केलेलं नाही. महत्त्वाचा विषय म्हणतात ना आपले देशाचे पंतप्रधान जे काय म्हणतात ते आरोग्य महिलांसाठी सुरक्षित आरोग्य, महिला सुरक्षित राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला. हे कुठलंही काही केलेलं नाहीये. शौचालय नाहीये महिलांना. त्या सगळ्या जणी ओरडत होत्या. लहान आम्ही रात्रीच्या वेळेस महिला भगिनी शौचालयाला जायचं असेल आमच्या युवती जातात तर कुठे जाणार. मग हा जो तुमचा काय ते जुमला चाललाय आम्ही स्वच्छ देतो निरोगी आरोग्य देतो वगैरे कुठंच नाहीये. तर असं का नाही तुम्ही ह्या भागामध्ये घेताय. कोण मागच्या वेळेसचे नगर होते ते बाकीचे आधीचे नगरसेवक जेवढं जमेल तेवढं ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय. तर मला असं वाटतं की शौचालय होणं आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून शौचालय करण्याचं एक आम्ही आमच्या 4 उमेदवारांकडून मी भगिनींना दिलं. आणि जे गटारी आहेत म्हणजे सांडपाण्याच्या गटारी आहेत आणि पावसाळ्याचे म्हणजे पाणी येतं प्रत्येकाच्या घरासमोर जिकडे पाणी येतं आणि तिकडून जाता येत नाही भांडणं होतात. म्हटलं ही चूक कोणाची नाहीये प्रशासनाची चूक आहे आणि कोण ह्या ठिकाणचा जो प्रतिनिधित्व करतो त्या व्यक्तीची चूक आहे ते नाही करायला पाहिजे. त्यानुसार मग ते पावसाळी म्हणजे गटारी करणं हा एक आमचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. ड्रेनेज लाईन टाकणं आणि पाणी वेळेवर येणं आणि त्यानुसार मी भगिनींना आणि सगळ्या बंधूंना भेटले आणि त्या ठिकाणी बोलले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला ह्या ठिकाणी मिळतोय. मॅडम विचारायचं हाच आहे की एक आपल्या समाजातील एक महिला त्यातही माजी महापौर पुन्हा निवडणूक आखाड्यात आहेत. समाजाला कशा पद्धतीचं आकर्षण आहे तुमच्या उमेदवारीचं? समाजाला अभिमान आहे. आता बोलतात की ताई एवढे दिवस तुम्ही घरी का बसलात. नाही हा एवढे दिवस घरी का बसलात मग ते आपण बोलू शकत नाही कारण शेवटी आपलं हे असतं कार्यकर्त्यांना बाबा मला माझं घरचं काहीतरी हे होतं मी करतेय काम पण थोडं एक ब्रेक घेऊया. आणि 3 वर्षे नगरसेविका पूर्वीच्या पक्षाबद्दल काही बोलायचं नाही. आपल्याला कोणाला काही दोष द्यायचा नाही कारण माहिती नाही त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे आपली काय. ठीक आहे ना आपण आता चांगलं महाविकास आघाडीकडून आदरणीय काकाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक चांगली संधी दिली आणि ते म्हणाले की ताई आमच्याकडे येत आहे तुमचा रिस्पेक्ट आणि तुमचा बहुमान आम्ही करू तुम्हाला कधी निराश होणार नाही. काका ताई तू घाबरू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे. एवढ्या विश्वासाने एक भाऊ बोलवतोय तर का नाही आम्ही हे करू. मला मी अजून कुठल्या पक्षात होते आणि ते काय केलं त्यांच्या एक महत्वाचं सांगते त्यांच्यामुळेच मी मोठी झाले हे विसरणार नाही. ते तर आहे. सोरेगाव मधून किती मताधिक्याची एक अपेक्षा आहे जेव्हा
आपल्या समाजातलं आपण म्हणतोय की एक candidate आहे. हो हो आम्ही विशेषतः ह्या पॅनलमध्ये आम्ही तिघी महिला भगिनी आहोत आणि इकडे रोटेताईंनी जेवढं काम करतात त्या इथपर्यंत पोहोचतात करतात. काका पण पोहोचलेले आहेत. आता आम्ही दोघी भगिनी, हा भाग आम्हाला नवीन आहे, पण मी महापौर असताना ह्या भागामध्ये आले. महिला भगिनी ओळखल्या, ताई तुम्ही महापौर होतात का असं म्हणजे बरं वाटतं की बाबा आपल्या महिला भगिनींच्या लक्षात राहतं. आणि समाज म्हणून म्हटलं तर समाजाच्या माध्यमातून असं वाटतं की आपलं कोणतरी प्रतिनिधित्व करणारं पाहिजे. आता भोजराज सर होते, ते थोडेसे नाराज होते, ते बोलतील तुम्हाला. तर अशा गोष्टी जर घडत असतील, समाजाला कुठेतरी गृहीत धरत असतील, तर समाज सुद्धा विचार करेल असं मला वाटतं. आमच्या सगळ्या इथल्या सोरेगाव आणि सगळ्या परिसरातील बांधवा भगिनींचा, आमचे जे आज कोरे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, अजून बरेच जण आमचे 5 पांडव इकडे होते. आता ते आश्वासन दिले की आमचं नाक कापू नका. आता ह्या तुमच्या कॅमेरासमोर सांगते की नक्कीच आम्ही 4 जे उमेदवार आहोत, आपले इथला विकास 5 वर्षामध्ये होईल असं मी आज सिद्धरामेश्वराची अक्षदा सोहळा तिकडे चालू आहे आणि आम्ही इकडे मतदानासाठी आमच्या मतदाराकडे येतोय. मतदार बोलले, काही गेलेत, काही आहेत, तर ते म्हणाले की आम्ही सिद्धरामेश्वरचरणी प्रार्थना करू. आम्ही इथूनच सिद्धरामेश्वरची प्रार्थना करतोय की आम्हाला ह्या भागाचा विकास करण्यासाठी आपण संधी द्यावी अशी मी प्रार्थना करते आणि नक्कीच रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय. नक्कीच म्हणजे मतदारांनी संधी दिल्यास या परिसराचा नक्कीच विकास करू आणि जो समाज आपला आहे यासाठी नक्कीच योगदान देऊ. काँग्रेसच्या दीपाली शाह मॅडम, आता ह्या प्रभागात तुम्ही सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात, काय वाटतं? महत्वाचं म्हणजे प्रचाराचा शेवटचा दिवस पण आहे. प्रचाराचा तो हो आता तो पदयात्रेचा कुठपर्यंत कसा आहे आता? शेवटचा टप्पा आहे आणि लोकांचे खूप सारे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. मला एवढंच सांगायचं की आमचा स्ट्रॉंग पॅनल आहे, तर त्यांना भरघोस आणि प्रचंड मतांनी आशीर्वाद पण द्या आणि विजयी पण करा, एवढंच. आणि इथला प्रतिसाद कसा मिळाला या भागात? खूप छान, म्हणजे सोरेगाव परिसरामध्ये तुम्ही आलात. हो खूप छान. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तर मिळतातच आहेत आणि आधीच आम्हाला शुभेच्छांच्या वर्षा होत आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद. सुनीता रोडे मॅडम माजी नगरसेविका, त्या देखील इथं आहेत. नमस्कार, मी सुनीता दादाराव रोटे. आम्ही आज सोरेगावमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. तर महाविकास आघाडीचं आमचं जे पॅनल आहे, अ मधून आहे मी सुनीता दादाराव रोटे, ब मधून आपल्या दीपाली शाह आहेत, क मधून आपल्या अलकाताई राठोड आहेत आणि ड मधून आमचे लक्ष्मण काका जाधव. हे आमचं अतिशय स्ट्रॉंग पॅनल आहे. सोरेगाव हा अतिशय माझ्या जवळकीचा विषय आहे. अगदी घराघरात मी सोरेगावात पोहोचलेली आहे. सोरेगावमध्ये बऱ्याच ठिकाणी काम 2017ला निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे. इथं साईडलाच देवनगर आहे, भीमनगर आहे, माळी गल्ली आहे, कोळी गल्ली आहे. ड्रेनेजचं काम या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. फक्त देवनगरला मला डेप्थ मिळाली नाही, या कारणानं ते ड्रेनेजचं काम मी थांबवलेलं आहे. आता परवाच मी कोळी गल्लीला का माळी गल्लीला पण ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे. सगळे म्हणजे पवार काका असतील किंवा कोरे काका असतील, आमच्या वहिनी असतील, सगळ्यांना माहिती आहे. स्वतः मी तिथं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून नारळ पण फोडलं. काही लोकांनी ते काम थांबवलं, पण आता ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणखी 2 लाईनी टाकायच्यात, त्या देखील मी 100% टाकून देणार आहे. आपल्या माध्यमातून सगळ्या सोरेगाववासियांना मी सांगू इच्छिते, स्मशानभूमीचं काम मी पूर्णत्वाला नेलेलं आहे, रस्ते करून दिलेले आहेत. त्यामुळे हा भाग माझ्या परिचयाचा आहे आणि या भागामध्ये आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणे चांगला प्रतिसाद आहे. आमचं 100% पॅनल येणार म्हणजे येणार.